रात्र मंडळी आता मी गच्चीवर आलेले आणि आता सकाळी सकाळी आंघोळ कामं आवरले. तर चला मला आता देवपूजा करायची. तर पहा माझ्या कुंडीमधल्या झाडाला भरपूर सारी फुलं आलेली आहेत आणि अशात काय मला तोडणं झाले नाही. तर पहा गुलाबाला या पाही बटन गुलाब आणि हे पाही त्याच्यात किती मस्त अशी फुलं आली. त्या पहा मोठे मोठे छान या पहा भरपूर सारे आलेले आहेत. हा हे पिवळी जास्वंद आता याला पण फुलं आलेली आहेत मस्त. इकडं मी छोट्या तेलाची कॅन होती कट करून त्याच्यात हे लावलं. तर हे पण फुलं देवाला चालतात. तर एका ताईच्यातून मी याची रोप आणली होते. तर हे दुपारीची फुलं म्हणतात. हे याचं नाव आहे दुपारी. दुपारची फुलं देवाला चालतात आणि हे नाही का सुकतच नाही. ती 4-4 दिवस जरी मूर्ती देवाजवळ वाहिली ना तर अशाला अशी दिसतात. ती सुकत नाहीत फुलं. तर हे पण मी आज देवासाठी वाहणार आहे. नाही का भरपूर सारे आम्हाला फुलं सापडतात. गलीत खूप झाडं आहेत पण आम्हाला असे खूप फुलं देतात एकमेकाला कोणी पण. तर त्याला तेच फुलं आम्हाला भरपूर होतात देवाला वाहण्यासाठी. लाल झेंडूची फुलं आमच्या हॉटेलच्या पाठीमागे झाड आहेत झेंडूच्या फुलाची. तर ते पण फुलं आम्हाला भरपूर होतात. त्यामुळे या फुलाचा कसा नंबरच लागत नाहीत फुलं तोडायला. तर बरेच दिवस झाले. तर चला म्हणलं आता आज आपल्या गच्चीवरच्या झाडाची फुलं आपण आज देवासाठी तोडून घेऊ. आणि आज चला आवरून आम्हाला मंडळी महादेवापाशी आमच्या इथं शिवलीला अमृत चालू आहे. खूप भव्य दिव्य असा सोहळा असतो. 7 दिवस कथा असते. तर मी तुमच्याशी हा व्हिडिओ आज शेअर करणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खूप छान तिथं झाकी असे पार्ट वेगवेगळे. कालच्या व्हिडिओमध्ये महादेव पार्वतीचं लग्न होतं. तर भूत पिशाच असे म्हणजे खूप असे होते लग्नाला. नंदी पण तयार केलं होतं लग्नासाठी. तर खूप छान असा मस्त कालचा भाग झालेला आहे झाकी ही ते. तर चला आज पण आम्ही चाललेलो आहेत आवरून महादेवाला. तर कथा 1 ते 4 असते. तर कारण गावातून 3 ते 3.5 किलोमीटर लांब आहे महादेवाचं मंदिर. कारण 3-4 खेडेगावाच्या शिववर मिळून आहे. तर 3-4 खेड्यातली लोक येतात. खूप मोठा कार्यक्रम. तर गाववाल्यांनी खाजगी वाहनं लावलेले जाण्यासाठी आणि ज्याला होत नाही ते आपले स्वतःचं वाहन करून पण जाते. तर चला आम्ही आज 12 वाजता आज पण निघालेलो आहेत महादेवाला. तर चला आता देवपूजा वगैरे करायची आणि निघायचं आहे. आणि हे फुलं नाही का मंडळी थोडीशी धक्काबुक्की लागली की हे फुलाच्या लगेच पाकळ्या गळतात. ह्याला बटन गुलाब म्हणतात. इथं कृष्ण कमळाचा वेल पण आहे मी लावलेला या पहा ग्रोब्यामध्ये. तर अरे वा किती मस्त पहा कृष्ण कमळाचं पण फुल आलेलं आहे पहा. ह्या पहा किती भारी. हे पहिलंच फुल आहे बरं. वेल लावल्यापासून हे पहिलंच फुल आलेलं आहे. हे दुपारीची पण फुलं देवाला वाहू मस्तपैकी. तर मंडळी भरपूर अशी फुलं आपल्या गार्डनवर टेरेस गार्डनच्या झाडाची तोडलेली आहेत. आणि तर पहा मस्त घरच्या झाडाची फुलं देवाला वाहण्याचा आनंदच काय वेगळा असतो. आणि विशेष म्हणजे आज एकादशी आहे. तर चला आज एकादशीची पांडुरंगाला आपण गुलाबाची फुलं वाहू सगळ्या देवांना वाहू पूजा करू. तर चला तर तुम्ही माझं टेरेस गार्डन तर पाहिलेलंच आहे या अगोदर. पण चला म्हणलं खूप दिवस झाला आज पण म्हणलं टेरेस गार्डन फुलाची झाडं तुमच्याशी शेअर करावी दाखवून. रामकृष्ण हरी मंडळी चला तर माझी आज देवपूजा करून झालेली आहे. आणि आज शुक्रवार आणि आज विजया एकादशी आहे. आणि पाही माझ्या सगळे टेरेस गार्डनवरचे झाडाची फुलं आहेत. पाही गुलाब जास्वंद पिवळी जास्वंद आष्टूर पुन्हा हे जास्वंद दारातल्या झाडाचे पहा गुलाबाची फुलं ही आष्टूर पुन्हा बटन पूर्ण झाड आज पूर्ण फुलं आज माझ्या टेरेस गार्डनवरची आहे देवाला वाहिलेली आज एकादशीची. आणि पहा घरच्या झाडाची फुलं देवाला वाहण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तर चला तर म्हणलं आता फराळाची पण तयारी चालू आहे. आता सकाळच्या 8 वाजलेले आहेत मस्त देवपूजा झालेली. तर पहा माझ्याकडं 7 वाराच्या 7 रांगोळीची छापेत ह्या पहा शुक्रवार एकादशी. तर आज ही रांगोळी काढली. तर चला तर मंडळी झाली देवपूजा. आणि आमच्या इकडं नाही का महादेव आमच्या शिववर म्हणजे 4-5 खेडेगावच्या शिववर एक महादेव मंदिर आहे. आणि तिथं खूप भव्य दिव्य असतात सोहळा असतो कथा असतो शिवलीला अमृत लावलेलं आहे. तिथं दररोज झाक्या आहे अशी खूप मोठा कार्यक्रम आहे. तर आम्ही तिकडं चाललेलो आहे. तर आता आम्हाला आवरून आज एकादशी तिकडं पण जायचं आहे. आईवडिलांना मातृदेवो भव पितृदेवो भव शास्त्र वर्णित करते.
तुमच्या सर्वांचं परम भाग्य आहे की साक्षात बाकी बिहारी तुम्हाला भगवान भोलेनाथाची कथा सांगण्यासाठी आलेले आहे. हसू पाहिजे सर्वांनी आणि एक साथ सर्वांनी एका टाळीमध्ये एक साथ सर्वांनी भजन करायचं. भजन एवढं गोड आहे, एवढं सुंदर आहे की तुम्हाला